रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा। रत्नागिरी आज एका ऐतिहासिक आणि तितक्याच गौरवशाली क्षणाची साक्षीदार ठरली। निमित्त होतं कोकणच्या महान सुपुत्रांना अनोख्या मानवंदनेचं। रत्नागिरी नगरपालिकेच्या तारांगण परिसरात आज एका अत्यंत भव्य आणि दिमागदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात कोकण भूमीत जन्मलेल्या आणि भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित झालेल्या महान व्यक्तिमत्वांच्या प्रतिकृतींचे लोकार्पण करण्यात आले। या नेत्रदीपक सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी प्रमुख उपस्थिती लावली। त्यांच्यासोबतच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्यासह अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आणखीन एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण पिढीचा उत्साहपूर्ण सहभाग। शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महापुरुषांच्या कार्याला अभिवादन केले। एकंदरीत कोकणच्या रत्नांचा गौरव करणारा आणि नवीन पिढीला प्रेरणा देणारा हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला। हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या समोर आम्ही का करतोय याचं महत्त्व देखील विद्यार्थ्यांना माहिती। काकडे सर या व्यासपीठावर आहेत, जे सर आपले जे आहेत काकडे सर हे या व्यासपीठावर आहेत आणि मी त्यांना आता सांगितले की ज्यांनी हे पुतळे बनवले त्या विद्यार्थ्यांचा देखील आपल्याला सत्कार। त्या विद्यार्थ्यांकडे तुम्ही बघितल्यानंतर जिद्द आणि चिकाटी काय असते याचं मूर्तिमंत उदाहरण जर घ्यायचं असेल तर देशात अजून कुठंच जायची गरज नाही आणि म्हणून हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या समोर व्हावा ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा होती। आपण हे सगळे पुतळे बघितले असते, हे शिल्प बघितली असते। हे शिल्प ज्या मटेरियल पासून बनवलेली आहेत ते ऑटोमोबाईल मधलं वेस्ट मटेरियल आहे। म्हणजे जर 1000 किलो वेस्ट मटेरियल आणलं तर त्याच्यातलं 400 किलोच आपल्याला वापरता येईल। असं एक पुतळा हा 4 टनाचा शिल्प आपल्याला बघायला मिळतं। पण देशात पहिल्यांदा 6 ऑटोमोबाईल वेस्ट मधनं सुमारे 25 टन वेस्ट मधनं 6 पुतळे एका ठिकाणी उभारण्याचं पहिलं काम जर जे कुठं केलं असेल तर ते देशात पहिल्यांदा आपल्या रत्नागिरीमध्ये होतंय। हे आपल्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे। यासाठी विद्यार्थ्यांच्या संवेदना कार्यक्रमाचं आपण आयोजन, त्याला पैसे किती मंजूर झाले हे आपण बाजूला ठेवू। ते पैसे कोणी मंजूर केले हे पण आपण बाजूला ठेवू। त्याचं श्रेय कोण घेणार आहे हे पण आपण बाजूला ठेवू। पण याच्यात एकच विचार आपण घेऊ की आपल्या कोकणातले आणि महाराष्ट्रातले विद्यार्थी एखादं शिल्प तयार करण्यासाठी 9 महिने घेत असतील तर त्यांची अंग मेहनत काय याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला पाहिजे। आज काही विद्यार्थ्यांनी ANM GNM शिकतायत, काही विद्यार्थी पॉलिटेक्निकचे असतील, काही विद्यार्थी ITIचे असतील, काही विद्यार्थी फार्मसीचे असतील, D फार्मचे असतील, B फार्मचे असतील। तुमचं शिक्षण जे आहे हे प्रॅक्टिकल देखील तुम्ही करता आणि थेअरी देखील तुम्ही लिहिता। पण हे जे प्रॅक्टिकल आहे, जे वेल्डिंग करत असताना 10 तास त्या उष्णतेच्या बाजूला उभं राहून वेल्डिंग करत तो पुतळा ज्यावेळी आपण बनवतो कल्पकतेनं त्यावेळी त्या माणसाचे पेशन्स किती असावे लागतात त्याचं प्रदर्शन तुम्हाला व्हावं म्हणून हा विद्यार्थ्यांच्या समोर घेतलेला कार्यक्रम आहे। नाहीतर मी तालुक्यातनं जिल्ह्यातनं 5000 लोक कशी गोळा करू शकतो याची कल्पना कदाचित अनेक लोकांना असते। त्या विद्यार्थ्यांनी याच्यातनं काय संकल्पना शिकली पाहिजे की विद्यार्थ्यांनी याच्यातनं काय घेतलं पाहिजे। पहिले ज्यांचे आम्ही पुतळे तयार केलेले आहेत, ज्यांचे आम्ही शिल्प तयार केलेले आहेत त्यांचं व्यक्तिमत्व काय याचा अभ्यास देखील आपण केला पाहिजे। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।